सुरुवातीलाच एक राजकीय बातमी। शिंदे सरकारनं चूक सुधारली आहे। नव्या जाहिरातीत शिंदे आणि फडणवीस या दोघांचेही फोटो आहेत। गदारोळानंतर जाहिरातीत ही नवी मांडणी केली गेली आहे। एक दिवसापूर्वी जी जाहिरात आली होती त्या जाहिरातीत देवेंद्र फडणवीस यांचा फोटो नव्हता, मात्र आज दुसऱ्या दिवशी जी जाहिरात आलेली आहे त्यात शिंदेंसह फडणवीसांचाही फोटो आहे। गदारोळानंतर जाहिरातीत नवी मांडणी केली आहे। जाहिरातीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, आनंद दिघेंसह बाळासाहेब ठाकरे यांचे सुद्धा फोटो हे छापले गेलेले आहेत। दरम्यान या प्रकरणी दीपक केसरकर काय म्हणाले होते ऐकूया। एखादी चूक झालेली असेल जाहिरात देताना, जाहिरात सुधारली जाऊ शकते। आमच्यामध्ये कुठलेही मतभेद नाही आहेत। मी स्पष्टपणे सांगतो, एखादी चूक झालेली असेल जाहिरात देताना, जाहिरात सुधारली जाऊ शकते। आमच्यामध्ये कुठलेही मतभेद नाही आहेत। मी स्पष्टपणे सांगतो। दरम्यान जुनी जाहिरात आणि आजची नवीन जाहिरात यामध्ये काय फरक आहे समजून घेऊया ग्राफिक्सच्या माध्यमातून। एक दिवसापूर्वी जी जाहिरात होती त्यामध्ये राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे अशी टॅगलाईन होती। आजच्या जाहिरातीत जनतेच्या चरणी माथा, गरजा महाराष्ट्र माझा अशी टॅगलाईन। केवळ मोदी आणि शिंदेंचा फोटो होता, तर आजच्या जाहिरातीत मोदी, अमित शहा, आनंद दिघेंसह बाळासाहेबांचाही फोटो आहे। देवेंद्र फडणवीस आणि शिंदेंचा एकत्र फोटो आहे। कालच्या जाहिरातीत शिंदेंना 26.1% जनतेची पुन्हा मुख्यमंत्री म्हणून पसंती, तर फडणवीसांना 23.2%, तर आज 49.3% जनतेची शिंदे फडणवीस सरकारला पसंती आहे असं आहे। कालच्या जाहिरातीत केवळ शिवसेनेचं चिन्ह होतं, आज शिवसेना आणि भाजप दोन्ही पक्षांचं चिन्ह आहे। तर हा फरक आहे दोनही जाहिरातींमध्ये। कालच्या जाहिरातीत केवळ शिंदेंचा फोटो होता, आज जाहिरातीत शिवसेनेच्या 9 मंत्र्यांचे सुद्धा फोटो आहेत। सोबतच शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे एकत्र फोटो आहेत। तर एक दिवसापूर्वीची शिवसेनेची जाहिरात आणि दुसऱ्या दिवशीची जाहिरात यामध्ये हा फरक आहे। बराच फरक यामधून दिसतोय, कारण एक दिवसापूर्वी जी जाहिरात छापली गेली होती त्यावर अनेक टीका झाली होती। भाजपाकडून टीका झाली होती, ठाकरे गटाकडून सुद्धा बाळासाहेबांचा फोटो का नाही यावरून सुद्धा टीका झाली होती। आणि भाजपात आणि शिवसेनेत युतीत एकसंधता नाही का, एकमत नाही का असे अनेक प्रश्न विचारले गेले होते। भाजपाच्या अनेक नेत्यांनी या संदर्भात तिखट प्रतिक्रिया दिली होती आणि त्याला उत्तर देताना मात्र शिवसेनेच्या मंत्र्यांची त्रेधा तिरपीट उडाली होती। तर या संदर्भात विश्लेषण करण्यासाठी आपल्या सोबत आउटपुट एडिटर मनोज भोयर सर आहेत। सोबतच आपल्या नागपूरच्या प्रतिनिधी कल्पना अळसकर सुद्धा जोडलेले आहेत। सुरुवातीला जाऊया आपण मनोज भोयर सर यांच्याकडे। मनोज सर, काल एका दिवसापूर्वी आपण याच विषयावर चर्चा केली होती। एका रात्रीमध्ये असं काय घडलं की पूर्ण जाहिरातच बदलावी लागली? शिवसेना आणि भाजप यांच्यातला वाद हा जाहिरातीच्या निमित्तानं जगदीश खूप मोठा झाला होता आणि या वादाच्या निमित्तानं खूप वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया येत होत्या। अर्थात शिवसेनेनं म्हणजे शिंदेंनी भाजपला डिवचल्याची जोरदार चर्चा होती आणि म्हणून या जाहिरातीमध्ये सुधारणा करून घेतली गेली। अर्थात या जाहिरातीमध्ये जर आपण तळाला पाहिलं जाहिरातीच्या, तर आपल्याला लक्षात येईल की शिंदेच्या म्हणजे शिवसेनेचे मंत्रीच आपल्याला केवळ दिसतात, त्यात भाजपचे मंत्री नाही। पण तळाच्या वरचा जर भाग आपण पाहिला तर या भागामध्ये आपल्याला दिसतं की ही एक शिंदे सरकार, ज्या सरकारमध्ये शिंदे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांचे मिळून दोघांच्या सरकारच्या बाबतीत सर्वेक्षणातनं जी काही सकारात्मक बाब पुढे आलेली आहे त्या संदर्भात ही मांडणी केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। पण खाली मात्र शिवसेनेचे मंत्री आहे, त्याने काही भाजप फारसा नाराज होईल असं मला वाटत नाही, कारण ही शिवसेनेची पुन्हा एकदा जाहिरात आहे। म्हणजे एकंदरीत संपूर्ण जाहिरात जर आपण पाहिली तर त्या जाहिरातीत ती जाहिरात पाहिल्यानंतर आपल्याला हे लक्षात येतं की ही शिंदे सरकारची एकत्रित जाहिरात आहे। पण नंतर जर आपण खाली पाहिलं तर मग आपल्याला लक्षात येते की ही शिवसेनेची जाहिरात आहे। आता शंभूराज देसाई म्हणाले की ही कुणातरी हितचिंतकाने दिलेली जाहिरात आहे। अशा प्रकारच्या जाहिराती कुणीही हितचिंतक न विचारता कुणालाही देऊ शकत नाही। हे जाहिरातींचा अभ्यास असणाऱ्या आणि ज्या जाहिराती वर्तमानपत्रात किंवा टीव्ही चॅनल्समध्ये प्रसिद्ध होतात, प्रकाशित केल्या जातात, त्यांना हे चांगलंच ठाऊक आहे। त्यामुळे अशा प्रकारचं बेजबाबदार वक्तव्य हे मंत्री महोदयांनी
जरी केलं असलं तरी त्यातून काही वाचकांचं आणि प्रेक्षकांचं समाधान होऊ शकत नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे दीपक केसरकरांचा जो बाईट आपण जो कोट ऐकलेला आहे तो कालचा आहे, म्हणजे मंगळवारचा आहे. आणि त्यातच हे लक्षात येतं की शिंदेचे सरदार हे थोडे मवाळ झाले. त्यांना हे लक्षात आलं की या जाहिरातीमुळे मोठा गदारोळ झाला, भाजपचे नेते डिवचले गेले आणि खास करून देवेंद्र फडणवीस हे डिवचले गेलेले आहेत. कारण राज्यात एका वेगळ्या परिस्थितीमध्ये शिंदेंच्या हाती ही सगळी राज्याची सूत्र द्यावी लागली होती. ती भाजपची मजबुरी होती, केंद्रातल्या भाजपच्या नेत्यांची मजबुरी होती आणि तो निर्णय खरं तर फडणवीसांना पटलाही नव्हता. आणि हे यांनी कुणीही काही बोलण्याची गरज नाही, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला दृश्यातनं दिसत होत्या. त्यामुळे एक मुद्दा लक्षात घ्या की ही चूक सुधारली गेली शिवसेनेकडनं. भाजपला जे काल डिवचलं गेलं, आजच्या जाहिरातीतून त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला आणि जो मिठात खडा टाकल्याचं श्रीकांत शिंदे म्हणाले होते तोच प्रकार पुन्हा या जाहिरातीनं झाला. आता त्यात नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. हे अगदी एक प्राथमिक विश्लेषण आपल्याला जगदीश करता येईल. जी मनोज सर, आणखीन बरेच वादाचे मुद्दे आहेत, ते तुमच्याकडे घेऊन मी येईनच. मात्र आपल्यासोबत कल्पना नळसकर जोडलेली आहे. कल्पना ही ग्राउंडवर काम करते, रिपोर्टर आहे. रिपोर्टरकडे बऱ्याच अशा बातम्या असतात ज्या खूप आतल्या बातम्या असतात. तर कल्पना, एक दिवसापूर्वीची जाहिरात आणि त्यामध्ये बदल केला गेलेला आहे. तू नागपुरातून आहेस. नागपुरात राजकीय वर्तुळात या संदर्भात काय चर्चा सुरू आहे? कल्पना, आवाज पोहोचतोय? हा जगदीश. हा कल्पना, ग्राउंड लेवलला काम करत असताना आपल्याकडे अनेक बातम्या असतात. पत्रकार म्हणून आपल्याकडे अनेक अशा बातम्या येत असतात. एक दिवसापूर्वीची जाहिरात आणि त्यात बदल करून आता दुसऱ्या दिवशी अशी बदल करून जाहिरात आलेली आहे. तर या संदर्भात राजकीय वर्तुळात नेमकी काय चर्चा सुरू आहे आता? नक्की जगदीश, आपण जर पाहिलं तर आधी भाजपचा नारा होता की केंद्रात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र. पण कालचं चित्र जे होतं ते भाजप नेत्यांना कुठेतरी दुखावणारं होतं. कारण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच तो डिवचण्याचा एक प्रकार होता. त्याच्यामुळे आपण जर पाहिलं असेल तर भाजपचे जे सगळे कार्यकर्ते असतील, सगळे नेते असतील, ते मात्र कुठेतरी दुखावले गेले की इथे एकनाथ शिंदे हे स्वतःलाच प्रमोट करतात आहे, अशा प्रकारचं चित्र कालच्या जाहिरातीतून आपल्याला दिसलं. या आधीचं आपण पाहिलं असेल जेव्हा सत्तांतरण झालं तेव्हा देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसला उपमुख्यमंत्री पद देण्यात आलं. सगळ्यांनी आधीच गृहीत धरलं होतं की त्यांना मुख्यमंत्री पद देण्यात येईल. त्यावेळी देखील सगळे भाजपचे कार्यकर्ते होते ते दुखावले गेले होते. कुठेतरी त्यांच्या नेतृत्वाला, जे राज्यातलं नेतृत्व होतं त्याला कुठेतरी डावलण्याचा प्रयत्न करण्यात होता. पण केंद्राचा तो निर्णय होता, त्याच्यामुळे तो निर्णय नाराजीतनं का असो ना पण स्वीकार करण्यात आला होता. अगदी अगदी कल्पना, मला एक विचारायचं तुम्हाला प्रश्न की नागपुरात देवेंद्र फडणवीस जर भाजप, कल्पना माझा आवाज जर येत असेल तर मनोज बोलतोय, नागपुरामध्ये देवेंद्र फडणवीस राहतात, गडकरी राहतात आणि भाजपचे खूप मोठे नेते राहतात. त्या तुलनेमध्ये शिवसेनेचे खूप प्रभावी नेते आपल्याला नागपुरात पाहायला मिळत नाही. मग राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि मग काँग्रेसचे सगळेच दिग्गज नेते हे नागपुरात राहतात. काय कालच्या जाहिरातीनं पडसाद उमटले? कारण ज्या गोष्टी पुढे येऊ शकत नाही त्या गोष्टी तुम्हाला लक्षात येतात त्यांच्याशी बोलताना, त्यांच्यात वावरताना. अशा काही रिॲक्शन आल्यात का? अर्थात या नव्या जाहिरातीवरती रिॲक्शन यायला, प्रतिक्रिया यायला वेळ लागणार आहे. पण कालच्या जाहिरातीवर काय नेमकी प्रतिक्रिया समाजात होती आणि कार्यकर्त्यांमध्ये आणि काही दुय्यम फळीतल्या नेत्यांमध्ये होती? नक्कीच भोये सर, आपण पाहिलं तर नागपूरची जर विचार केला तर नागपूरमध्ये शिवसेनेचे असे कोणतेही नेते नाही आहेत आणि इथे त्याचा जोरही नाही आहे. भाजपचं ज्या प्रमाणामध्ये आहे, भाजपचं वर्चस्व म्हणजे भाजपचा बालेकिल्ला हा नागपूर मानला जातो. त्या कंपॅरिझनमध्ये आपण जर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं जर वर्चस्व पाहिलं तर कार्यकर्त्यांमध्ये सगळ्यात जास्त आहे. आणि आताही भाजपचे जे स्थानिक नेते असतील किंवा कार्यकर्ते असतील ते आताही देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्री मानतात. आतून त्यांची भावना तीच आहे. त्यामुळे ही जी कालची जाहिरात होती त्याच्यावरती राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेत्यांना एक प्रकारे कुठेतरी आनंद झाला की एकनाथ शिंदे ज्या इच्छेने गेले होते युतीमध्ये ती इच्छा त्यांची इथे दिसते आहे, अशा प्रकारचे आरोप त्यांनी केले. आणि कुठेतरी देवेंद्र फडणवीस यांचं महत्व
कमी केलं जात आहे याचा देखील त्यांना सुप्त आनंद जो आहे तो कालच्या जाहिरातीतून मिळाला। कारण देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या निवडणुकांमध्ये कसं खाली पाडता येईल यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये स्थानिक नेते जे आहे नागपूरमधले ते लागलेले आहेत। या निमित्ताने कालच्या जाहिरातीतून त्यांना एक संधी उपलब्ध करून दिलेली आहे एकनाथ शिंदेनी की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कशा प्रकारे डिवचायचं हा एक चान्स त्यांना या निमित्ताने मिळालेला आहे। पण भाजपचे कार्यकर्ते मात्र या सगळ्यांमुळे कुठेतरी दुखावले गेलेले आहेत आणि आता जोर त्यांनी लावलेला आहे की भाजपला कसं मजबूत करता येईल आणि या सगळ्यातनं कसं वर येता येईल। बरं कल्पना अशीच जोडली गेली रहा। मनोज सर, या बातमी या जाहिराती ज्या आहेत यातून एकमेकांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न होतो का? कारण काही दिवसांपूर्वी 48 जागा विधानसभेत शिंदे गटाला मिळतील असं प्रदेशाध्यक्ष यांनी म्हटलं होतं। सोबतच सर्वच लोकसभा मतदारसंघात विधानसभा मतदारसंघामध्ये प्रभारी भाजपाने नेमलेत। त्यामुळे शिंदे गटाकडून भाजपावर हा दबाव टाकण्याचा प्रयत्न या जाहिरातीच्या मागून केला गेला आहे का? तुम्हाला काय वाटतंय? बघा, जाहिरातीच्या अगोदर खूप वेगवेगळे मुद्दे आलेत। दोन्ही पक्षांमध्ये शिवसेनेत आणि भाजपामध्ये वेगवेगळ्या मुद्द्यांवरून स्थानिक नेत्यांच्या कुरबुरीवरून नवे वाद जन्माला आले। त्यावर आपण विस्तारानं चर्चा केली। आता प्रकरण खूप पुढे गेलं होतं आणि त्याला शांत करण्याचा प्रयत्न या नव्या जाहिरातीमध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळतो। पण जगदीश, महाराष्ट्राचं राजकारण किती सर, मी तुम्हाला 2 मिनिटांसाठी थांबवतोय। आपल्यासोबत शिंदे गटाचे भरत गोगावले, शिवसेनेचे भरत गोगावले जे जोडलेले आहेत। भरत गोगावलेजी, असं एका रात्रीत काय झालं? मी अनेकांना हाच प्रश्न विचारतोय की असं एका रात्रीत काय झालं की जाहिरात पूर्ण बदलावी लागली? हे बघा, ज्या कार्यकर्त्याकडून चूक झाली होती ती सुधारण्याचं काम झालेलं आहे। जर एखादी चूक लक्षात आल्यावर जर ती सुधारत असेल तर त्याच्यामध्ये गैर काय आहे? ज्या कार्यकर्त्याला असं कोणी सांगितलं नव्हतं की अशी जाहिरात लाव किंवा काय लाव, आणि शिंदे साहेबांकडनं तर हे कदापि होणं नाही आहे। भरत गोगावले साहेब, मनोज भोर बोलतोय। नमस्कार, स्वागत आहे आपलं लोकशाही मराठीमध्ये। ही कार्यकर्त्याची जाहिरात असू शकत नाही। काल पण शंभूराज देसाई, तुम्ही प्रतोद आहात पक्षाचे। एक मिनिट, मी मला माझा प्रश्न विचारू द्या। शंभूराज देसाई हे सुद्धा म्हणाले होते त्यापेक्षा परिपक्व विधान हे केसरकरांचं होतं की चूक झाली असेल तर सुधारून घेऊ शकतो। पण काल शंभूराज देसाई म्हणाले की हे शिवसेनेची जाहिरात नाही। आज पण आपण तेच म्हणतात। कार्यकर्त्यावर अशा प्रकारची अत्यंत मोठी जाहिरात जी राज्याच्या विकासाच्या संदर्भात आणि अत्यंत गांभीर्याने घेतली गेली पाहिजे ही एखादा कार्यकर्ता देऊ शकत नाही। त्यामुळे ही कार्यकर्त्याची जाहिरात अजिबात नाही, ही शिवसेनेची अधिकृत जाहिरात आहे। धोरणानुसार ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। अशा प्रकारची जाहिरात कार्यकर्ता देत नाही। नाही, अत्यंत चुकीचं जे काय आम्ही चर्चा केली साहेब, आम्ही सगळे बसलो होतो, त्यातून आम्हाला लक्षात आल्यानंतर स्वतः साहेबांनी सांगितलं की बाबा ही चूक झालेली आहे, ती सुधारणा करणं गरजेचं आहे। ज्या कोणी कार्यकर्त्यांनी सांगितलेला हे दिलेलं आहे ते एवढं काय चुकीचं प्रेम बोललो आम्हाला नको आहे। जे योग्य आहे ते कोणी एकी माणूस एवढ्या उंचीवर जाऊ शकत नाही, त्याला एकमेकाचं सहकार्य लागतं। तसं देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री शिंदे साहेब, आम्ही सगळे लोक एकमेकाला सहकार्यामध्ये आहोत। म्हणूनच हे सगळं कामं आणि हा विकास आणि हे सगळ्या महाराष्ट्र जनतेला पसंती पडायला लागलेली आहे। आणि म्हणून करता आता ठीक आहे, विरोधकांचं काम करतील, आम्ही आमचं काम करतोय। परंतु अगदी सुषमा अंधारे यांची प्रतिक्रिया आपल्याला ऐकवतो आणि त्यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला मी अगदी त्यांची प्रतिक्रिया काही तांत्रिक कारणामुळे येऊ शकत नाही। भरत गोगावलेजी, मला एक सांगा की कालच्या फोटोमध्ये केवळ हे नरेंद्र मोदी आणि एकनाथ शिंदे होते राज्याचे मुख्यमंत्री, पण या जाहिरातीमध्ये दोघेही हात उंचावून अभिवादन करतायत राज्याच्या जनतेला आणि काही ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या जाहिरातीमध्ये ठळकपणे नमूद केल्या आहेत। पण मंत्री मात्र शिवसेनेचे आहेत। यात 5 मंत्री शिवसेनेचे, 5 मंत्री भाजपचे, असं काही करता आलं असतं म्हणजे भाजप आणखी तुमच्या जाहिरातीमुळे तृप्त झाली असती, समाधानी पावली असती। म्हणून प्रश्न असा आहे, जे काय झालं ते सुधारणा झालेली आहे, त्यामध्ये एवढं मोठं काय याच्यामध्ये प्रश्न नव्हता। परंतु जे लक्षात आलं साहेबांनी त्वरित आदेश काढून त्याची सुधारणा केली। धन्यवाद भरत गोगावलेजी, शिवसेनेचे आमदार महाडचे आणि प्रतोद सुद्धा। हा मनोज सर, आपण आता मुद्दा पूर्ण करूया, जो हाच आहे की या जाहिरातींमागून दबाव तंत्राचा वापर केला जातोय का? मुळात दोन्ही पक्षांमध्ये काही वाद आहे आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये सुद्धा वाद असल्याचं। मनोज सर, माफ करा, मी तुम्हाला पुन्हा एकदा एका छोट्या कारणासाठी थांबवतोय। आपल्यासोबत ठाकरे गटाचे नेते, प्रवक्ते आणि खासदार अरविंद सावंत जे जोडलेले आहेत। अरविंद सावंत जी, आपल्या लोकशाहीमध्ये स्वागत। आपल्यासोबत आउटपुट एडिटर लोकशाहीचे आहेत मनोज भोयर सर, तुम्हाला काही प्रश्न विचारतायत।
अरविंदजी नमस्कार. मला एक सांगा की कालची जाहिरात होती ती सुधारून घेतली गेली. त्यात बाळासाहेबांचा फोटो नव्हता. ज्या दिघेंना ते मानतात ते दिघेही नव्हते. आणि आज पुन्हा एकदा एका बाजूला नरेंद्र मोदी, अमित शहा आणि दुसऱ्या बाजूला बाळासाहेब आणि आनंद दिघे यांची छवी आपल्याला जाहिरातीत पाहायला मिळते. मोठ्या तुम्हाला कळलं नाही का? इतका मोठा विनोद, खोटारडेपणा यापूर्वी महाराष्ट्रात कधीच घडला नाही. एकतर एका बाजूला सरकार जनतेच्या पैशाची ह्या जाहिरातबाजीत उधळपट्टी करते, प्रचंड प्रचंड म्हणजे प्रचंड उधळपट्टी सुरू आहे त्याची. आणि दुसऱ्या बाजूला काल जे काही बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना, ते त्यांनी आपण काय आहोत, आम्ही कसे मिंदे आहोत, आम्ही कसे एक महाशक्तीचे मिंदे आहोत, त्यांच्या भाषेत महाशक्ती, ते त्यांनी काल स्पष्ट दाखवून दिलं. आणि त्याच्यात वंदनीय शिवसेना प्रमुखांचा फोटो नाही, त्यांच्या माननीय आनंद दिघे साहेबांचा फोटो नाही. हे कशाचं द्योतक आहे? त्या दोघांमध्ये वितंड वाद सुरू आहे, वितंड वाद. त्यांनी देवेंद्रजींना किती तुम्ही छोटे आहात हेही सांगितलं. पण याच्यामागे नेमकं काय कारण असेल? म्हणजे तुम्ही शिवसेनेची बाजू मांडता, पण एक राजकीय अरविंदजी, एक राजकीय नेते, माझा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल अरविंदजी, तर माझा प्रश्न असा आहे की शिवसेनेची बाजू तुम्ही मांडणारच, यात काही वाद नाही. पण राजकीय नेते म्हणून तुमचं आकलन काय असेल की तुम्ही सुद्धा लक्ष ठेवून असाल की या दोन पक्षांमध्ये वाद होत असेल, दोन मोठ्या नेत्यांमध्ये वाद होत असेल, आणि जर श्रीकांत शिंदेच्या संदर्भात नाराजी कल्याण डोंबिवलीमध्ये असेल, तर तुम्ही सुद्धा तुमची काही सूत्र हलवली असेल किंवा तुम्ही तुमची रणनीती आखली असेल. या सगळ्या परिस्थितीला धरून तुम्हाला का वाटतं की का सारखे सारखे वाद होत आहेत दोन्ही पक्षांमध्ये? नाही, मला वाटतं याच्यात आम्हाला काही रणनीती आखण्याची गरज नाहीये. त्यांनी केलेल्या खड्ड्यात ते स्वतःच पडणार आहेत. त्यांनी जे काही पाप केलंय, त्यांनी जी काही गद्दारी केलेली आहे, त्याला महाराष्ट्रात मान्यता नाही. छत्रपती शिवरायांचा त्यांना नाव घेण्याचा पण नैतिक अधिकार नाही, एवढं लक्षात ठेवा. आणि आनंद दिघे साहेबांचा आणि शिवसेना प्रमुखांचा जाहीच नाही, वंदनीय शिवसेना प्रमुखांचा. कारण त्या दोघांचा गद्दारी कधीच मान्य नव्हती ना. आमची शिवसेना म्हणणारे लोक एक ज्या पद्धतीने वागतायत ते जनसामान्यांना कोण कोणी केलं सर्वे हो, कोण ती संघटना जरा कळू दे ना. घेऊन जातो, तुम्हीच घेऊन जा त्यांना बरोबर, दाखवा बाबा कुठे मिळतं ते. मग त्याच्यात त्यांनी नकळत हे पण बाध्य केलं. आज ते दोघं एकत्र मिळून 53-56% लोक तुमच्या विरोधात हेही मान्य करतात ना. अगदी अगदी. अरविंद सावंतजी, पुन्हा एक प्रश्न असा येतो की भरत गोगावले म्हणाले की कुण्या एका कार्यकर्त्याने ती जाहिरात सुचवली, दिली आणि त्यात या चुका आढळल्या म्हणून मोठ्या साहेबांनी, मुख्यमंत्र्यांनी त्यात लगेच सुधारणा करण्याचे आदेश दिले. इतकी मोठी जाहिरात जी राज्याला दिशा देणारी, त्या कार्यक्रमांची आठवण करून देणारी असते, त्यात बरंचसं श्रेय घेतलेलं असतं, अशी जाहिरात एखादा कार्यकर्ता देऊ शकतो की ही पक्षाची अधिकृत जाहिरात आहे? पण लोकशाही, तुमचं नाव चॅनलचं नाव बरं आहे हो, लोकशाही आहे. निदान ती जिवंत आहे का विचारानं त्यांना. काल सुद्धा मुख्यमंत्र्यांनी कोल्हापुरात ते स्वतःच लोकप्रिय आहेत असं चंद्रकांत पाटलांच्या समक्ष सांगितलं आणि मग पुन्हा ती सारवासारव केली दुसऱ्या वाक्यात. हे सगळं दोघांचं मिळून यश आहे. कसलं यश आहे? कोण सर्वे करतंय? तुम्ही सगळ्या चॅनलनी कधी सर्वे केला का हो? नाही ना. मी कोण सर्वे करणारी कंपनी? सगळं बोगस सुरू आहे. म्हणून त्यांचा आभास निर्माण करणारी ही माणसं आहेत. साधारण तो खोटं बोलणं हे त्यांनी महाशक्तीकडून घेतलेलं आहे. किंबहुना माझी आपल्याला विनंती आहे, ते माननीय पंतप्रधानांची देशाचे पंतप्रधान होण्यापूर्वीची सगळी भाषणं काढा. अगदी जीएसटी पासूनचा कडवट विरोध त्यांचा दिसेल. कंपन्या विकणारे, लोकांना रस्त्यावर आणणारी माणसं, बेरोजगार प्रचंड निर्माण करणारी माणसं, 2 कोटी जनतेला दर वर्षाला नोकऱ्या देऊन सांगणारी माणसं आयुष्यात कधी घडलं नाही. मी स्वतः सर्व सरकारी कोणी कधी मंत्र्यांनी येऊन आम्हाला नोकऱ्यांची अपॉइंटमेंट लेटर दिली का? अगदी अगदी. कशाचं द्योतक आहे? अरविंद सावंतजी, अपॉइंटमेंटची लेटर कधी? खूप मंत्री येत आहेत अपॉइंटमेंटची लेटर द्यायला. अगदी 9 वर्षात काय केलं हे सांगायला फिरतायत. बरं, काय केलंय सांगायला फिरावं लागतं का हो? अगदी. खूप वृक्ष वाढला तो दिसतो बरं डोळ्यासमोर. खूप खूप धन्यवाद अरविंद सावंत, उद्धव गटाचे लोकसभेचे खासदार. त्यांनी या नव्या जाहिरातीच्या संदर्भामध्ये
आपल्या समोर प्रतिक्रिया दिलेली आहे. जगदीश, तर काल एक जाहिरात आली होती, त्यानंतर वाद प्रतिवाद झाले, अनेक आरोप प्रत्यारोप झाले. आज पुन्हा नवीन जाहिरात काही बदल करून आलेली आहे. मनोज, तर एक छोटासा प्रश्न, एक विनोद आहे यामध्ये प्रश्नामध्ये, की खाली जे मंत्र्यांचे फोटो आहेत त्यामध्ये फक्त ठाकरे गटाचेच आहेत, सॉरी माफ करा, शिवसेनेचेच आहेत. भाजपाचा एकही मंत्र्याचा फोटो नाहीये. मग उद्या पुन्हा अशी एक जाहिरात येणार का? नाही, आता मला वाटतं हे जाहिरातीचं सत्र संपलेलं आहे, कारण काल ती मोठी चूक होती. आणि मी पुन्हा पुन्हा सांगतो की राज्यातल्या एका उद्भवलेल्या परिस्थितीनुसार अकॉर्डिंग टू सिच्युएशन आपण ज्याला म्हणतो, जे निर्णय घेतले जातात धोरणात्मक, त्या धोरणानुसार मुख्यमंत्र्यांच्या हातात राज्याची कमान 40 आमदार असताना सुद्धा अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांनी दिली होती. ती काही कायमस्वरूपी नाही. एका कार्यक्रमात फडणवीस असे म्हणाले होते की राज्यातल्या आगामी निवडणुका या शिंदेच्या नेतृत्वात लढवल्या जाईल. मला असं वाटतं की त्यावेळी भाजपच्या मनामध्ये असं असावं. सर, राजकीय विश्लेषकांचा फोन येतो, त्यासाठी मी तुम्हाला थांबवतोय. समीरन वाळवेकर आपल्यासोबत जोडलेले. समीरनजी, आपल्या लोकशाहीमध्ये स्वागत. आपल्यासोबत आउटपुट एडिटर सुद्धा आहेत लोकशाहीचे, मनोज भोयर सर. ते तुम्हाला काही प्रश्न विचारतायत. मनोज सर, बोला. नमस्कार समीरणजी, खूप स्वागत आहे आपलं. कालच्या या जाहिरातीवर आपण सांगोपांग चर्चा केली. आपण लोकशाही चा मुद्दा या कार्यक्रमात आपण काल आमचे एडिटर इन चीफ कमलेश सुतार यांच्या चर्चेमध्ये सहभागी सुद्धा झाला होता. आता एक नवी जाहिरात आली. आता आपलं विश्लेषण काय? मला असं वाटतं काल आपण याच्यावर चर्चा केली होती की एकनाथ शिंदेंनी ही जाहिरात काल देताना किंवा त्यांच्या हितचिंतकांनी, त्यांनी असं म्हटलंय, नंतर केसरकरांनी एक युटर्न मारला होता की ही जाहिरात हितचिंतकांनी दिली असेल. पण आपल्या चर्चेमध्ये काही मुद्दे असे आले होते इतर विश्लेषकांकडून की ही जाहिरात बहुतेक दिल्लीश्वरांच्या किंवा दिल्लीतल्या भाजपा नेत्यांच्या परवानगीनीच दिली असावी, की ज्याला मी विरोध केला होता की अशी परवानगी वगैरे काही घेतली असण्याची शक्यता नाहीये. पण केसरकरांनी नंतर असंही म्हटलं होतं संध्याकाळी उशिरा की याला एक काउंटर जाहिरात म्हणून सुद्धा येऊ शकते, हे निम्मच रूप असू शकतं जाहिरातीचं. त्याप्रमाणे आज जाहिरात आलेली आहे. आणि आपण जर बघितलं तर जनतेच्या पायी माथा अशा पद्धतीची एक त्याच्यात टॅगलाईन आहे. मला असं वाटतं ही दिल्लीश्वरांच्या पायी माथा अशी टॅगलाईन असायला पाहिजे. याचं कारण काल चर्चेमध्ये असाही एक मुद्दा मांडला गेलेला होता, मीही त्याच्यावर बोललेलो होतो की या सगळ्या कॅम्पेनमध्ये, हॅलो ऐकू येतो का आवाज माझा? अगदी अगदी ऐकतोय. हा, मला असं वाटतं या कॅम्पेनमध्ये प्रशांत किशोर यांच्या बरोबर काम केलेल्या काही माणसांची मदत घेतली गेल्याचं एक ऐकिवात येत आहे. तर त्याप्रमाणे जर ही जाहिरात थोडंसं एक आक्रमक स्वरूप म्हणून ठेवलं गेलं असेल तर त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे सपशेल तोंडगशी पडलेले दिसत आहेत. म्हणजे हे भाजपामध्ये कोणालाही आवडलेलं दिसत नाही. ताबडतोब देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या कार्यक्रमाला अनुपस्थिती दावली. कोल्हापूरच्या कार्यक्रमाला ते गेले नाहीत. कारण भलं कुठलंही सांगितलेलं असेल की कानाला त्यांच्या दुखापत झाली होती किंवा काही प्रॉब्लेम होता वगैरे. पण हे एकनाथ शिंदेच्या अंगलट आलंय असं सरळ सरळ दिसत आहे. एकनाथ शिंदेना हे जे दाखवायचं होतं की माझ्याच नेतृत्वाखाली या निवडणुका लढवायला लागतील आणि जरी निकाल कुठलाही गेला विधानसभेचा काहीही झाला तरी सुद्धा माझ्या गटाचं महत्व तुम्हाला नाकारून चालणार नाही. पण याचा एक संदेश भाजपाला होता. याचा अर्थ समीरण, याचा अर्थ असा होतो की दोन्ही महत्वाच्या नेत्यांच्या हातात महाराष्ट्राच्या राजकारणाची, त्यांच्या पक्षाची सूत्रे आहेत. भाजपमध्ये आता थोडेसे बदल व्हायला लागले. आपण जर पाहिलं तर विनोद तावडे यांची एंट्री अत्यंत महत्वाची. राष्ट्रीय सरचिटणीस आहेत, महाराष्ट्राचे खूप अत्यंत मोठे नेते होते, त्यामुळे त्यांची सुद्धा या राजकारणामध्ये भाजपच्या एंट्री झालेली आहे, प्रवेश झालाय, हे सुद्धा नाकारता येणार नाही. पण असं असताना आता दोघांच्या हातामध्ये सूत्र असताना या दोघां नेत्यांमध्ये काही वाद झाल्याची चर्चा होती. आपलं काय आकलन आहे? मला असं वाटतं मनोज की याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेमध्ये वाद होण्यापेक्षा अमित शहांनी जी तंबी भरलेली आहे ती एकनाथ शिंदे कुठेतरी ऐकत नाहीयेत किंवा ते स्वतःचा ताठा कायम ठेवतायत, या मुद्द्यावर त्यांना दिल्लीत बोलून घेतलं असावं असं मला वाटतं. याचं कारण ज्या 4 ते 5 मंत्र्यांना डच्चू देण्याचा विषय चालू आहे, चर्चा चालू आहे, ते एकनाथ शिंदेना परवडण्यासारखं नाहीये. त्याच्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये या 5 मंत्र्यांना घालवू नये असं त्यांनी एक सांगितलेलं असावं. आणि ते काही भाजपला मान्य नाही. याचं कारण त्यांच्यावर सुद्धा संघातनं दबाव आहे, इमेज खराब होते आहे, त्यामुळे काही मंत्र्यांना बाजूला काढणं आवश्यक आहे. या गोष्टीमध्ये एकनाथ शिंदेंनी आपलं थोडं वर्चस्व कायम ठेवण्याकरता ही जाहिरात दिली आणि त्याच्यानंतरच्या काळात त्यांना दिल्लीला बोलून घेतल्यानंतर थोड्या चढ्या स्वरात जे काही सांगितलं गेलं ते एकनाथ शिंदेंना पचनी पडल्याचं दिसत नाही, असं माझं एक अवलोकन आहे. अगदी. आणि मला असं वाटतं की अब्दुल सत्तार यांच्या संदर्भातलं
तले वाद हे अगदी जुने असताना आणि त्यांचं नाव सातत्यानं पुढे येत असताना आता ताजा वाद बी बियाणांच्या चढ्या विक्रीबाबत आणि त्यांच्या टीमकडनं पथकाकडनं एक्स्टॉर्शन केल्याची बातमी पुढे येत होती आणि विरोधी नेत्यांनी सुद्धा त्यावर गंभीर आरोप केले होते. हा अत्यंत ताजा बातमी समीरण तुमच्या लक्षातही आणून देऊ इच्छितो. पण आपल्या मंत्र्यांवर कंट्रोल ठेवता येत नाही, त्यांना नियंत्रित करता येत नाही असं मत अमित शहा यांचं झालं असावं केंद्रात. हो अगदी म्हणजे हेच कारण असावं कदाचित. त्याचं कारण माध्यमांनी आणि आपण लोकशाहीनी सुद्धा यातल्या काही प्रकारांच्या विषयी वाचा फोडलेली होती. यातल्या काही मुद्द्यांवर काही मंत्र्यांच्या गैरव्यवहारावर बातम्याही आलेल्या होत्या. पण त्याच्याकडे एकनाथ शिंदेंना दुर्लक्ष करावं लागलेलं दिसतंय राजकीय अपरिहार्यतेमुळे. याचं कारण मंत्रिमंडळ विस्तार ते करू शकलेले नाहीयेत. आणखी काही लोकांना मंत्रिमंडळात घेणं अत्यावश्यक आहे, ते घेऊ शकलेले नाहीयेत. काही जणांना महामंडळ देण्याच्या कमिटमेंट झाल्या असतील, ते देऊ शकलेले नाहीयेत. आणि याच्यामध्ये मंत्र्यांना तर गमवायचं नाहीये, पण दिल्लीश्वरांना दुखवायचं नाहीये. अशा अवस्थेत कात्रीत कुठेतरी शिंदे सापडले. बरोबर. अगदी खूप धन्यवाद समीरण वाळवेकर, अत्यंत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक, आपल्यासोबत या मुद्द्यावर विश्लेषण करायला जोडले गेले होते. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.